महाराष्ट्र माझा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। आज या ठिकाणी शेतकऱ्यांचे पंचप्राण खासदार राजू शेट्टी साहेबांचा एक धावता दौरा आपल्याला फलटण तालुक्यामध्ये झालेला आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा विषय फलटण तालुक्यात श्रीराम कारखाना, श्रीराम सहकारी कारखाना वाचवणे, तो चालू करणे आणि इतर साखरेचे दर असल्यामुळं पुढच्या हंगामातील दर फायनल करणे। साखरेचा दर जो वाढलेला आहे त्या अनुषंगाने नेमकं काय सांगा? साखरेची ही जी दरवाढ आहे ती अनैसर्गिक वाटते। त्याचं कारण असं काही घडलेलं नाही आहे की साखरेची टंचाई नाही, म्हणजे महाराष्ट्रात सोडा देशात कुठेही साखर मिळत नाही किंवा साखरेची टंचाई झालेली आहे अशा कुठेही बातम्या येत नाहीत। फक्त दर वाढलेले आहेत, परंतु आजही पाहिजे तेवढी साखर खरेदी करता येते किंवा विकणारा द्यायला तयार आहे। याचा अर्थ साखर मार्केटमध्ये असताना अचानक दर वाढायचं कारणच काय? भविष्यामध्ये साखरेची टंचाई निर्माण होईल सणासुदीला, म्हणून अशा प्रकारे झालंय म्हणावं तर आजही सरकारकडे किंवा महाराष्ट्रात आणि देशामध्ये मिळून 35 लाख टन साखर शिल्लक आहे असं सरकारचा दावा आहे। साधारणपणे महिन्याला 22 लाख टन साखरेचा खप आहे। त्या हिशोबानं 1.5 महिना पुरेल एवढा साखर, सरकारचाच आकडा ग्राह्य धरायचा तर 1.5 महिना पुरेल एवढा साखरेचा साठा शिल्लक आहे। आणि असं असताना मग दर वाढवायचं कारणच काय? आणि दक्षिणेकडचे कारखाने हे 15 सप्टेंबरला सुरू होतात, म्हणजे जेमतेम आता 15 दिवस शिल्लक राहिलेले आहे दक्षिणेचे कारखाने सुरू व्हायला। मग 1.5 महिना पुरेल एवढा साखरेचा साठा असताना 15 दिवसात दक्षिणेकडचे कारखाने सुरू होणार असताना साखरेची एवढी अनैसर्गिक दरवाढ व्हायचं कारणच काय? आणि मुळामध्ये सरकारनंच सांगितलेले आकडे मी तुम्हाला सांगतो। गेल्या वर्षी सीझन सुरू झाला त्यावेळी सरकारनं सांगितलं की 47 लाख टन मागील वर्षाचं शिल्लक साठा घेऊन सीझन सुरू होत आहे, आणि गेल्या वर्षभरामध्ये 291 लाख टन साखरेचं उत्पादन झालं, म्हणजे 291 अधिक 47 म्हणजे 337 लाख टन साखर उपलब्ध झाली। आणि 22 लाख टन महिन्याला या पद्धतीनं जर हिशेब केला आणि सणासुदीला थोडीफार वाढवलेलं धरलं तरी सुद्धा 270 लाख टनाच्या वर काही सरकारनं साखर रिलीज केली नाही। 9 लाख टन साखर ही निर्यात झाली, म्हणजे 270 अधिक 279 280 धरा, म्हणजे तरी अजून 337 मधनं 280 गेले तरी 57 लाख टन साखर ही शिल्लक राहते। मग ही साखर गेली कुठं? त्यातली फक्त 34 लाख टनच शिल्लक आहे असं सरकार म्हणतंय। मग याचा अर्थ काय समजायचा? मग ही जी काय 40-45 लाख टन साखर जी काय आहे ते काय झाली, कुठं गेली, याचा हिशेब निश्चितच लागला पाहिजे। सरकार ते सांगू शकत नाही, शिल्लक एवढी आहे, मागील एवढी आहे, एवढी तुम्ही रिलीज केली। त्याचे 2 अर्थ होतात की एक तर व्यापाऱ्याने कमी दरामध्ये, म्हणजे ज्यावेळी 3600-3700 रुपये क्विंटल साखरेचा भाव होता तेव्हा खरेदी करून फक्त ठेवली, ती मार्केटमध्ये नेलीच नाही, दाबून ठेवली। स्टॉक लिमिटच्या मर्यादा त्यांनी ओलांडलेल्या आहेत, त्यांची गोडाऊन तपासली असती तर ती साखर सापडली असती। गेल्या आठवड्यापासून आम्ही मागणी करतोय खाजगी, सहकारी आणि व्यापाऱ्यांची गोडाऊन तपासा, रेकॉर्डला साखर किती आहे बघा, प्रत्यक्षात साखर किती आहे बघा, ज्यादा असलेली साखर जप्त करा, पण सरकार ते करायला काय तयार नाही। स्पष्ट आहे की भांडवलशाही जो साठेबाजी करून साखरेच्या किमती कृत्रिम रीतीनं वाढवलेल्या आहेत। या संदर्भात आपण विरोधी पक्ष पूर्ण देशातला सरकारवर दबाव आणण्याकरता येणार का, काही आंदोलन छेडण्याचा माणूस आहे का? सध्या आमचं आंदोलन चालूच आहे, आणि म्हणून मी 2 दिवसापूर्वीच पंतप्रधान, गृहमंत्री आणि अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की साखर ही जीवनावश्यक वस्तूच्या यादीत येत असल्यामुळं
सरकारला साखरेचा स्टॉक तपासणे, साखरेच्या गोडाऊनवर छापा टाकणे याचे पूर्ण अधिकार आहेत. आणि त्यामुळे देशातल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला सांगून त्या जिल्ह्यातले साखरेचे कोठार, मग ती खाजगी व्यापाऱ्याच्या ताब्यात असो किंवा कारखानदारांच्याच ताब्यात असो, ती तपासा. प्रत्यक्षात त्यांनी रेकॉर्डवर दाखवलेली साखर किती आहे आणि प्रत्यक्षात साखर किती आहे तपासा आणि अतिरिक्त साखर जप्त करा. असं केल्याशिवाय याला चाप बसणार नाही. दुसरी एक शक्यता सांगण्यात येते की 2 महिन्यापूर्वी सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली, पण आपल्या देशातल्या शेजारच्या देशांच्या बरोबर आपला मुक्त व्यापार करार असल्यामुळं बांगलादेश असेल, नेपाळ असेल, या देशामध्ये रस्त्याच्या मार्गानं चोरून साखर गेली आहे. कारण शेजारच्या देशामध्ये अगदी पाकिस्तान सहित पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळमध्ये साखरेचे भाव गगनाला भिडलेले होते आणि अशा प्रकारची साखर मोठ्या प्रमाणामध्ये देशाबाहेर गेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ती जर गेलेली असेल तर ही साधारणपणे 45 लाख टन साखर बाहेर गेली आहे असं गृहीत धरलं तर याचे 3 लाख ट्रक झाले. एका ट्रकमध्ये 15 टन साखर धरली तरी. मग एवढे ट्रक बाहेर जात असताना आमचं गृह खातं काय करत होतं केंद्र सरकारचं. त्यामुळं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना सुद्धा याचं उत्तर द्यावं लागेल. अन्न नागरी पुरवठा मंत्री जोशी यांना सुद्धा याचं उत्तर द्यावं लागेल आणि त्या लोकांनी याचं उत्तर हे दिलंच पाहिजे. ही साखर गेली कुठं. विशेषतः संपूर्ण देशामध्ये साखर 35 लाख टन शिल्लक आहे असं सरकार सांगतंय आणि त्यातली जवळपास 25 लाख टन, कारण 24,91,000 टन साखर एकट्या महाराष्ट्रात शिल्लक आहे. मग उत्तर प्रदेशमधली साखर कुठे गेली, पंजाबमधली साखर कुठे गेली, हरियाणामधली साखर कुठे गेली, तामिळनाडू आणि कर्नाटकातली साखर कुठे गेली, याही प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. जर साखरेच्या विक्रीचा कोटा महिन्याला सरकार देत असताना कोट्याची मर्यादा ओलांडून जर साखर कारखान्यांनी साखर विकली असेल तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाची होती आणि ती जर त्यांनी पाळली नसेल तर त्याचं उत्तर त्याचं द्यावं लागेल. किंवा सरकारच्या आशीर्वादानंच हा सगळा घोटाळा झालेला आहे. कारण 3600 ते 3700 रुपये साखरेची किंमत आणि आज असणारी बाजारातली किंमत याची जर तफावत काढली तर सरासरी क्विंटल पाठीमागे 2000 रुपये आणि जी गायब झालेली साखर आहे त्याचा हिशेब केला तर जवळपास 22 ते 23,000 कोटी रुपयाचा हा घोटाळा झालेला आहे. आणि हे 23,000 कोटी रुपये साखर विकत घेणाऱ्या ग्राहकांच्या खिशातले काढून घेतलेले आहेत. त्यामुळे सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल. एकीकडे ग्राहकांचा आपण विषय सांगताय, पण ऊस उत्पादक शेतकरी जो आहे त्याला ह्यातून काही मिळणार का, अशी काही मागणी तुम्ही शासनाकडे करताय का? आता जी रेकॉर्डला शिल्लक असणारी साखर कारखान्यांच्याकडे साधारणपणे एकूण उत्पादनाच्या 20% आसपास आहे आणि त्यामुळं ती साखर चढ्या दरानं, कारण साखरेला साधारणपणे 3200 पासून 3600 रुपयेपर्यंत भाव मिळेल या हिशोबानं FRP निश्चित केलेली होती आणि ती FRP जवळपास सगळ्यांनी दिलेली आहे. परंतु ती साखर जर का 5,600 रुपये क्विंटलनं विकली असेल, 5,800 रुपये क्विंटलनं विकली असेल, ती वरची फरकाची जी रक्कम 2,000 रुपये क्विंटल पाठीमागे आहे त्याचा हिशेब केला आणि ते वर्षभर गाळलेल्या ऊसाचा हिशेब केला तर जवळपास 400 कारखाना न्याय, ज्यांची साखर जास्त शिल्लक आहे त्यांच्याकडे जास्त पैसे राहतील, ज्यांची साखर कमी आहे त्यांना कमी पैसे राहतील. परंतु 300 रुपयापासून 500 रुपयापर्यंत प्रत्येक साखर कारखान्यानं अंतिम हप्ता हा दिलाच पाहिजे. आपण आता थोड्याच वेळापूर्वी बारामती मध्ये बोलला की शक्तीपीठ महामार्गाला आपला पूर्णतः विरोध आहे आणि जवळजवळ 26,000 हेक्टर एकर 26,000 एकर पैकी 19,000 एकर ही बागायती आहे. तर दुसरीकडे आपण बघतोय की महाराष्ट्रातील जवळजवळ 50% क्षेत्र शेतीचं कमी झालेलं आहे वेगवेगळ्या विकास कामामध्ये. मग राज्य आणि केंद्राचं जे धोरण आहे ते पूर्णतः शेतकरी विरोधी आहे. अशा बाबतीत तुमचं काय म्हणणं? 1001% महाराष्ट्राचं आणि केंद्राचं धोरण हे शेतकरी विरोधीच आहे. नाहीतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या नसत्या. आत्महत्या कमी करण्याचा कसलाही प्रयत्न होताना दिसत नाही. उलट शेतकऱ्यांनी शेतीतून बाहेर पडावं म्हणून त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न होतोय. हेच सरकारच्या वेगवेगळ्या धोरणातून स्पष्ट होतंय.
एक बनावट मूल्यांकन प्रकरणी राज्यात हजारो असे प्रकरण फसवणुकीची प्रकरण उघड आहेत. पट्ट्यामध्ये काही 4 लोकांना अटक झालेली आहे. आणि म्हणजे जमीन हडपायचे जे प्रकार आहेत, त्यामुळे शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्याच्या मुळावरती परत धोरणात्मक गाव घातला जातोय का? अशा पद्धतीचं काही तुमच्या निदर्शनास आलेलं आहे का? बरेच माफिया महाराष्ट्रामध्ये तयार झालेले आहेत. अगदी शाळा कॉलेजेस मध्ये अंमली पदार्थ पोहोचवणारे ड्रग माफियापासून ते अनेक आता मुख्यमंत्र्यांचे डोळे उघडले. मी 4 महिन्यापूर्वी महाराष्ट्राला उडता पंजाब करू नका असं म्हटल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, राजू शेट्टी महाराष्ट्राची बदनामी करू नका. आणि आज तेच मुख्यमंत्री प्रत्येक जिल्ह्यात जातात आणि नशामुक्त जिल्हा मोहिमेला सुरुवात करतात. जर महाराष्ट्र बदनाम महाराष्ट्रात अंमली पदार्थाचा सुळसुळाट झाला नसता तर मग नशामुक्त जिल्हा ही मोहीम का हाती घ्यावी लागली? म्हणजे मी केलेला जो आरोप होता ते खराच आहे आणि आजही तुम्हाला सांगतो गांभीर्यानं त्याच्याकडे बघितलं जात नाही. या ड्रग माफिया हे मोकाट सुटलेले आहेत. अनेक राजकीय नेत्यांचं त्याला आश्रय आहेत आणि त्यातलेच काही प्रकार हे म्हणजे हे जमीन माफिया आता अशा पद्धतीने तयार झालेले आहेत. भूमाफिया तयार झालेल्या आहेत. आज एवढंच कशाला सरकारी कामाचा ठेका देतो म्हणून पैसा गोळा करणारे पण माफिया तयार झालेले आहेत. इथं ठेकेदार रडायला लागलाय कारण पैसे देऊन ठेका घेतलेला आहे परंतु त्याची बिलं मिळत नाहीत. 89,000 कोटी रुपयाची बिलं थकीत आहेत आणि दुसऱ्या बाजूला तो कर्जबाजारी झालेला आहे. काम निकृष्ट दर्जाचं वाढलं आहे. सगळं माफिया राजेच सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. साहेब आपण ऊसाच्या हंगामाची सुरुवातीला गाव सुरू व्हायच्या आधी फलटणला आला, काय सांगायचं फलटणच्या शेतकऱ्यांनी? फलटणच्या शेतकऱ्यांना मी एवढंच सांगेन, पुढचं वर्ष सुद्धा साखर उद्योगाच्या दृष्टिकोनातून चांगलं दिसतं. साखरेचे भाव जवळपास 5,000च्या आसपास स्थिर राहतील अशी एकूण लक्षणं दिसतात. पुढच्या वर्षी सुद्धा देशाला जेमतेम पुरेल एवढंच साखरेचं उत्पादन होईल. जर इथेनॉलच्या खरेदीच्या किमती वाढवल्या नाहीत तर किंचितस साखरेचं किंमत साखरेचं उत्पादन वाढू शकतं. पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा साखरेच्या किमती चढ्या राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ब्राझीलमध्ये ऊसाचं उत्पादन थोडंसं वाढलेलं असलं तरी सुद्धा ब्राझीलनं क्रूड ऑइलच्या किमती वाढल्यामुळे यावर्षी इथेनॉलच्या उत्पादनाकडं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा साखरेच्या किमती चढ्या राहतील. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या ऊसाचा पैचा हिशोब घ्यायला पाहिजे. कारखाने वेळेवर सुरू होतील का नाही याची चिंता करायचं काही कारण नाही. कारण पुढच्या वर्षी सुद्धा जेमतेम 3 महिने कारखाने चालतील एवढाच ऊस उपलब्ध आहे. म्हणजे नोव्हेंबरला सुरू झालं तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. नोव्हेंबरच्या जरा लेट सुरू झाला तर जानेवारीच्या नंतर, म्हणजे 3 महिन्याच्या वर साखर कारखाने काय चालू शकत नाही. त्यामुळं ऊस घालवायला गडबड करण्यापेक्षा आहे त्या ऊसाला चांगला पैसा कसा मिळेल हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे. फलटणच्या बाबतीत बोलायचं झालं तर फलटणमध्ये आता ऊस वाढायला लागलेला आहे. पण त्याचबरोबर साखर कारखान्यांनी गाळप क्षमता सुद्धा वाढवलेली आहे. विशेषतः साखरवाडी कारखान्यानं तर 15,000 टन केलेले आहे आणि ते 15,000 टन केलेल्यामुळेच श्रीराम कारखाना बंद पडावा असं शेजारच्या दोन्ही कारखान्यांना वाटतं. कारण त्याशिवाय त्यांना ऊस उपलब्ध होणार नाही. परंतु सहकारातला हा कारखाना आहे आणि सहकारातला कारखाना सहकारातच शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे. यासाठी सभासदांनी प्रयत्न, सरकारचं खरं तर प्रयत्न असला पाहिजे होता की सहकारातला कारखाना चालू राहिला पाहिजे. पण उलट मी तर असं ऐकलं की मुख्यमंत्रीच हा कारखाना बंद पडावा यासाठी प्रयत्न करतायत. म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं एकूण धोरण काय आहे? कारखाने चालवण्याचं आहे का कारखाने बंद पाडायचा आहे आणि खाजगी कारखान्यांची सोय करायची आहे? याबद्दल स्पष्ट करावं मुख्यमंत्र्यांनी असं मला वाटतं. साहेब, तसं जर घडलं आणि श्रीराम नाईक चालू झाला तर आपली भूमिका काय आहे? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करून तो कारखाना चालू करायला सरकारला भाग पडतील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एफडी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज कारवाईनंतर राज्यात दुधाचं उत्पन्न घटले. आता दुधाचं उत्पन्न घटलं असताना दुधाच्या किमती मात्र जास्त वाढल्या नाहीत. अगदी 2 ते 3 रुपयाने वाढले. याबाबत तुमची काय भूमिका? जे निकृष्ट दर्जाचं दूध होतं
ते थोडंसं कमी झालेलं आहे. पण त्यातलं बरंचसं दूध हे पावडर तयार करण्यासाठी जात होतं किंवा वेगवेगळे बाय प्रोडक्टसाठी जात होतं. परंतु बाय प्रोडक्ट जे आहेत ते दर्जेदार मिळायला लागले. उलट लोकांची सोय चांगली झाली. पनीर निकृष्ट दर्जाचं पनीर मार्केटमधलं कमी झालं. पेढ्यामध्ये भेसळ व्हायची, खव्यामध्ये भेसळ व्हायची, ते प्रमाण कमी झालं. थांबलंय असं मी म्हणणार नाही, पण कमी झालेलं आहे. आणि त्यामुळे दर्जेदार पेढा, दर्जेदार खवा, दर्जेदार पनीर, दर्जेदार आम्रखंड, श्रीखंड, रबडी हे मिळत असेल तर गोष्ट चांगलीच आहे. पण पहिल्यांदा स्थिरस्थावर होऊन दे. कारण शेवटी दुधाची खरेदीचा दर वाढवायचा असेल तर ग्राहकांना जास्त दरामध्ये दूध खरेदी करावं लागेल किंवा दुग्धजन्य पदार्थ खरेदी करावे लागेल. आणि याचा विचार करून दूध संस्थाने सुद्धा संयमानं दुधाची दरवाढ खरं तर आता दुधाची टंचाई आहे, ही गोष्ट खरी आहे. पण तरी सुद्धा अनिष्ट स्पर्धा करून दुधाचे दर वाढले तर त्याचा थेट परिणाम शेवटी ग्राहकांच्यावर पडेल. श्रावण महिना आहे, सणासुदीचे दिवस आहेत आणि मग त्याच्यामुळं दुधाच्या खपावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण दर वाढला की थोडासा खप कमी होतो. हे गणित सुद्धा डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.